गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. ग्रामसेवक लेक्चर चालू आहे. जे तुम्हाला माहिती आहे, पण तुमच्या जे मित्र असतील जे ग्रामसेवक कृषिसेवक पेपर देत असतील किंवा तयारी करत असतील नवीन, त्यांना पण सांगा आणि त्यांना पण या चॅनलची लिंक पाठवा किंवा लेक्चर पाठवा. ते त्याच्यावर ओपन करून पाहतील. त्यांना नाही समजलं तर चला तर सुरुवात करूया. 1 नंबर क्वेश्चन आहे, रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहेत विल्यम जोन्स, मावा जोशी, जॉर्ज बर्नांडे, एडवर्ड. आपलं राईट आन्सर काय आहे ना? 1 विल्यम जोन्स यांनी स्थापना केली रॉयल एशियाटिक सोसायटी. चला तर 2 नंबरचा क्वेश्चन आहे, मित्रमेळा संघटना कोणी सुरू केली? तर मित्रमेळा संघटना कोणी सुरू केली? पंडित नेहरू, विदा सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? विदा सावरकर. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली लोकसेवा आयोगाची स्थापना? लॉर्ड कर्झन, बाळ गंगाधर टिळक, लॉर्ड डफरीन, लॉर्ड वेलेस्ली. तर यापैकी लॉर्ड डफरीन यांनी लोकसेवा आयोगाची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात 4 नंबरचा क्वेश्चन, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे विदा सावरकर, बाळ गंगाधर टिळक, गोखले, नाना पाटील. तर आपला राईट आन्सर काय ना? नाना पाटील यांनी केली प्रति सरकारची स्थापना, ते पण सातारा जिल्ह्यात. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, गदर संघटनेची स्थापना कोणी केली? तर कोणी केली गदर संघटनेची स्थापना? ऑप्शन आहेत लाला हरदयाळ, गोपाळकृष्ण गोखले, नाना पाटील, पंडित नेहरू. तर आपलं राईट आन्सर आहे लाला हरदयाळ. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन आहे पहिला, तिसरा, चौथा, दुसरा. तर आपलं राईट आन्सर आहे दुसरा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोकण किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे? तर आपले ऑप्शन आहे 500 किलोमीटर, 700 किलोमीटर, 720 किलोमीटर, 790 किलोमीटर. तर आपलं राईट आन्सर आहे ना 720 किलोमीटर. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन आहेत 1 पंडित नेहरू, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 वल्लभभाई पटेल, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 9 नंबरचा क्वेश्चन, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षस्थानी नेमणूक कोण करतो? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो? तर हे काय? राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च न्यायालय, राष्ट्रपती. तर आपलं राईट आन्सर आहे ना राज्यपाल. राज्याच्या ज्या काही नेमणुका असतात त्या राज्यपाल नियुक्त करतात. आणि हे वाले 1 लाइनर क्वेश्चन, याच्यावर 10 क्वेश्चन असे किंवा 15 क्वेश्चन आपल्याला प्रत्येक ग्रामसेवकच्या पेपरला येतातच. त्याच्यामुळे मी हे पण घेण्याचा प्रयत्न करते, ते पण तुम्ही बघा. आणि जनरल नॉलेजचे पण 15 येतात, त्याच्यामुळे हे पण त्यात ॲड केले आहे आजपासून. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, तांदळेपणा याच्या कमतरतेमुळे होतो. तर कशामुळे होतं? ड जीवनसत्व, अ जीवनसत्व, सी जीवनसत्व, अ व ब जीवनसत्व. तर आपला राईट आन्सर आहे अ जीवनसत्वामुळे, च्या अभावी होतो. चला तर मराठीचे लागले. सासरा हा शब्द कोणत्या प्रकारचा येतो? तर तत्सम, देशी, तद्भव, परभाषी. तर आपलं राईट आन्सर आहे ना तद्भव. आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे? तर कोणाचे? ऑप्शन नाही काय? चित्र खानोलकर, ची व्ही जोशी, य गो जोशी, कुसुमावती देशपांडे. तर आपलं राईट आन्सर आहे ची त्र्यंबक खानोलकर.
चंद्रोदय सारख्या संधियुक्त खालीलपैकी शब्द कोणता आहे? ईश्वरेच्छा, बालोद्यान, गंगेच्छा, गंगैघ, गणेश. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 2 बालोद्यान. 24 नंबरचा क्वेश्चन आहे. तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. तर ऑप्शन आहे चतुर्थी, कर्मधारय, अलोक, नत्र. तर 24 नंबरचा आपला राईट आन्सर काय आहे? अलोक. सामासिक शब्दात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. 25 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. धातुसाधित विशेषण कोणते? तर धातुसाधित विशेषण कोणते? एक आहे धनवास व्यापारी, लठ्ठबाई, पिकलेला आंबा, चौपदरी घडी. तर आपला राईट आन्सर आहे पिकलेला आंबा. 3 नंबर हे आपला राईट आन्सर आहे. तर आता 26 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील वाक्यातील पहिला शब्द हा सर्वनाम आहे, त्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय डाव चाललाय हा? ऑप्शन आहे प्रश्नार्थक, पुरुषवाचक, दर्शक, अनिश्चित सर्वनाम. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 26 नंबरचा आपला राईट आन्सर काय आहे ना? प्रश्नार्थक. तिथेच दिलं आहे प्रश्नातच उत्तर, कारण प्रश्नार्थक चिन्ह दिलं आहे शेवट, आणि आपल्याला ऑप्शनमध्ये पण प्रश्नार्थक दिलं आहे, त्याच्यामुळे आपण डोळे लावून लिहू शकतो की प्रश्नार्थक वाक्य आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बस या आख्याताचे विद्यार्थी रूप पुढील पर्यायातून शोधा. तर ऑप्शन एक आहे बसू, बसना, बसावा, बसतो. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? बसावा हे आपलं राईट आन्सर आहे. खालील शब्दाची विभक्ती ओळखा. सप्तमी, तृतीया, द्वितीया, चतुर्थी. सप्तमी शब्दच दिला नाही, त्याच्यामुळे हा रॉंग आहे. विरुद्धार्थी शब्द लिहा. सुस्वर, सुस्वर, बेसूर, घोगरा, कुस्वर, मधुर. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? बेसूर. खालील शब्दाच्या समूहासाठी कोणता समूहवाचक शब्द योग्य आहे ते निवडा. मोडी, पलटण, उतरण, गाथण. तर आपला राईट आन्सर समूहवाचकसाठी गाथण. चला तर इथून आपले आता कृषीचे जे ग्रामसेवक सिलेबसनुसार जे दिले आहेत क्वेश्चन ते चालू होत आहेत. चला तर बघूया फर्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातून पंचायत राजचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नियुक्त केली होती? तर कोणती समिती नियुक्त केली होती? भोगीरवार, बलवंतराव मेहता, वसंतराव नाईक, P.B. पाटील. तर आपली राईट आन्सर आहे वसंतराव नाईक. वसंतराव नाईक ही समिती स्थापन केली होती. 42 नंबरचा क्वेश्चन. भारतात सर्वात प्रथम पंचायत राजची स्थापना कोणत्या राज्यात झाली? तर कोणत्या राज्यात झाली? महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू. तर आपलं राईट आन्सर आहे राजस्थान. 43 नंबरचा क्वेश्चन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? तर आपले ऑप्शन आहे लॉर्ड रिपन, पंडित नेहरू, वसंतराव नाईक, शरद पवार. तर आपलं राईट आन्सर आहे लॉर्ड रिपन. 44 नंबरचा क्वेश्चन आहे. सरपंच कोण निवडून देतो? तर ग्रामसभा, गावातील मतदार, ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्वजण. तर याच्यापैकी राईट आन्सर आहे आपला गावातील मतदार. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहत असतो? तर ऑप्शन आहे ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, कोतवाल. तर आपला राईट आन्सर आहे ग्रामसेवक. चला 46 नंबरचा क्वेश्चन आहे.
महाराष्ट्रात जिल्हा परिषद अध्यक्षाला शासनाने कोणता दर्जा दिला आहे? तर ऑप्शन आहेत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, खासदार आणि उपमंत्री. तर आपलं राईट आन्सर काय ना, राज्यमंत्री. राज्यमंत्री दर्जा दिला आहे जिल्हा परिषद अध्यक्षाला शासनाने. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी वय किती वर्षापेक्षा कमी नसावे? तर ऑप्शन आहे 21, 18, 35, 50. तर आपलं राईट आन्सर काय ना, 21. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सभा म्हणजे? तर ऑप्शन आहे लोकसभा, ग्रामसभा, राज्यसभा, तहसीलदार. तर आपलं राईट आन्सर येणार ग्रामसभा. गावातील अंतिम निर्णय विकासासंबंधी ग्रामसभा घेत. चला तर 49 नंबरचा क्वेश्चन आहे. महिला ग्रामसभेचे आयोजन केव्हापासून करण्यात आले? तर केव्हापासून करण्यात आले? 26 जानेवारी 2003, 26 जानेवारी 2010, 15 ऑगस्ट 2005, ऑक्टोबर 2005. तर आपलं राईट आन्सर दिलेलं आहे इथे 26 जानेवारी 2003 पासून. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ग्रामसभेच्या वेळेनंतरचा तासा वाट पाहून गणपूर्ती झाली नाही तर ती सभा तहकूब होते. तर किती तास? 2, 3, 1, अर्धा. तर आपला राईट आन्सर येणार अर्धा तास. अर्धा तास वाट बघितली जाते, नाही आले, गणपूर्ती जर नाही झाली तर ती सभा तहकूब केली जाते. चला 51 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्रामपंचायतमध्ये ज्याच्यावर अविश्वास ठराव दाखल असतो त्यांना सभेत बोलण्याचा व मतदानाचा हक्क आहे. तर असतो, नसतो, निश्चित नाही, एकही नाही. तर आपला राईट आन्सर काय होणार? असतो त्यांना अधिकार. 52 नंबरचा क्वेश्चन आहे. सरपंचांना ग्रामपंचायतीचे पुढील आर्थिक वर्षाचे बजेट चालू वर्षी पूर्वी पंचायत समितीकडे पाठवावे लागते. तर कोणत्या तारखेच्या आधी पाठवावे लागते? 15 मार्च, 15 डिसेंबर, 31 डिसेंबर, 1 एप्रिल. तर आपलं राईट आन्सर आहे 31 डिसेंबर. 31 डिसेंबरच्या आधी पाठवावे लागते. चला तर 53 नंबरचा क्वेश्चन आहे. पंचायत समितीचे आर्थिक वर्ष पासून सुरू होते. तर कधीपासून सुरू होते? 53 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहेत 1 जानेवारी, 1 ऑगस्ट, 1 जुलै, 1 एप्रिल. तर आपलं राईट आन्सर येणार 1 ऑगस्ट पासून चालू होते पंचायत समितीचे आर्थिक वर्ष. पंचायत समितीचे 1 ऑगस्ट. 54 नंबरचा क्वेश्चन आहे. जिल्हा परिषदेच्या वर्षभरातून किती सर्वसाधारण सभा होता? तर 2, 4, 5, 10. तर आपलं राईट आन्सर येणार 10. वर्षभरातून बोलतायत ते. जिथे पण जिल्हा परिषदेच्या महिन्याची 1 होतातच, त्याच्यामुळे वर्षभरातून 10 आवश्यक आहे. 55 नंबरचा क्वेश्चन आहे. पंचायत समितीच्या वर्षभरात किती सभा होतात? पंचायत समितीच्या तर 6, 12, 10, 24. तर पंचायत समितीच्या वर्षभरात 12 सभा होतात. महिन्याची 1 सभा कन्फर्म आहे आणि ते होणारच, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. हे क्वेश्चन आलेले आहेत, ग्रामसेवक क्वेश्चन आहे ते, म्हणजे पेपरला येतातच. सिलेबसमध्ये हे सर्व क्वेश्चन आहेत. याच्यावर प्रत्येक चॅप्टर दिलेला आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक आता जे काही लेक्चर टाकेल त्यात हे क्वेश्चन सगळं कवर करणार आहेत तुमचे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे पण तुमचे लेक्चर किंवा हे पण तुमचे क्वेश्चन पूर्ण होऊन जातील. 56 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्रामपंचायत स्थापनेची अपेक्षा राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केली आहे?
तर कोणत्या कलमात केली? 40 मार्गदर्शक तत्व, 50 मार्गदर्शक तत्व, 100 मार्गदर्शक तत्व, 20 मार्गदर्शक तत्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? 40 मार्गदर्शक तत्व. यामध्ये ग्रामपंचायत स्थापनेची अपेक्षा ही राज्यघटनेच्या कलमात केली आहे. तर कलम कोणता आहे? 40 मार्गदर्शक तत्व. 40 नंबरचं कलम आहे. तर नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम अन्वये ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. तर कोणतं कलम आहे? 10, 5, 8, 15. तर आपला राईट आन्सर आहे ना कलम 5 अन्वये. कलम 5 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम याच्यानुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. 18 नंबरचा क्वेश्चन आहे, ग्रामपंचायत सदस्यांना म्हणतात. तर काय म्हणतात ग्रामपंचायत सदस्यांना? नेता, पुढारी, पक्ष, पंच. तर आपला राईट आन्सर आहे 4 पंच. चला तर 59 नंबरचा क्वेश्चन आहे, हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. तर कोण असतो? सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल. तर कोण असतो? सरपंच. 60 नंबरचा क्वेश्चन आहे, ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यू निबंधक कोण असतो? तर कोण असतो? हे तर चुकणार नाही कोणाचं, आहे की नाही? सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील. आणि चुकायला पण नाही पाहिजे. ज्याचं चुकलं त्याने समजा आपला अभ्यास 0 आहे, आपण पेपर पण नाही द्यावं. चला तर राईट आन्सर आहे ग्रामसेवक. ज्याच्यासाठी फॉर्म भरतो आपण त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे ना, आणि माहिती करून घ्यायची पूर्ण. 61 नंबरचा क्वेश्चन आहे, सर्वाधिक ग्रामपंचायती असणारा जिल्हा कोणता आहे? तर नांदेड, अहमदनगर, सातारा, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय आहे? सातारा. तर सर्वाधिक ग्रामपंचायती आहे. चला तर 63 नंबरचा क्वेश्चन आहे, पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, पंडित नेहरू. तर कोणाचे स्वप्न होते? महात्मा गांधी, पंडित नेहरू, सावरकर, टिळक. तर आपला राईट आन्सर काय येणार? महात्मा गांधी यांचे हे स्वप्न होते पंचायत राज. 64 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे? तर ऑप्शन आहे 3, 5, 10, 89. तर आपला राईट आन्सर काय येणार? 2 नंबरचा आपला राईट आन्सर आहे. 5 प्रशिक्षण केंद्र आहे जे महाराष्ट्रात आहे. चला 65 नंबरचा क्वेश्चन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला? तर आपले ऑप्शन आहे लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो. तर 65 नंबरचा आन्सर आहे आपलं लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला लॉर्ड रिपन यांनी. 66 नंबरचा क्वेश्चन आहे, पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधींनी कोणत्या समितीची स्थापना केली होती? तर कोणत्या समितीची स्थापना केली होती? आपले ऑप्शन आहे सिंघवी, बोंगिरवार. राजीव गांधींनी मेहता समिती, राव समिती. तर 66 नंबरचा क्वेश्चन आहे, राईट आन्सर आहे 1, सिंघवी समितीची स्थापना केली होती राजीव गांधी यांनी पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी. 67 नंबरचा क्वेश्चन आहे, कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर कोण करतो कोतवालाची नेमणूक? ऑप्शन आहे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, सरपंच. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तहसीलदार. 68 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो? तर कोण असतो? सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सभापती, तहसीलदार. 68 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपला राईट आन्सर आहे पंचायत समितीचा सभापती असतो. ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली? बोंगिरवार, सिंघवी, कृष्णामाचारी, नाईक. तर आपला राईट आन्सर काय येणार? बोंगिरवार समितीने केली. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 70 नंबरचा, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची मध्यवर्ती समिती कोणती आहे?
तर आपले ऑप्शन आहे अर्थ समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती, स्थायी समिती. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, स्थायी समिती. 71 नंबरचा क्वेश्चन आहे, राज्यात सरपंच समितीची स्थापना कोणत्या समितीने केली? तर आपले ऑप्शन आहे बोंगीरवार, सिंघवी, नाईक, मेहता. तर आपलं राईट आन्सर काय आहे, बोंगीरवार या समितीने सरपंच समितीची स्थापना केली. तर 72 नंबरचा शेवटचा क्वेश्चन आहे, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघास काय म्हणतात? तर काय म्हणतात, गण, प्रभाग, गट, मंडळ. तर आपलं राईट आन्सर काय ना, गण हे आपलं राईट आन्सर आहे. चला लेक्चर इथेच थांबूया. जर माझे चॅनल कोण नवीन विद्यार्थी बघत असाल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि जे आधीच्यांनी पण केले नसतील त्यांनी, जे लेक्चर बघतायत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण लेक्चरला थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यानंतरचा पार्ट घेणार, त्यामुळे ते पण तुम्ही नक्की बघा, आणि जे आधीचे लेक्चर टाकले ते पण नक्की बघा, कारण त्यामध्ये मी भरपूर सारा सिलेबस कवर केला आहे.